नमस्कार। संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिंदेमळा लिंगणूर तालुका मिरज येथे संत निरंकारी मंडळाच्या विशाल सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या सोहळ्यासाठी संत निरंकारी मिशनचे ज्ञान प्रचारक श्री शिरीष डोंगरेजी उपस्थित होते। स्टेजवरील विचार सांगताना ते म्हणाले, दया, क्षमा, शांती हे गुण फक्त संतांच्या जवळ असतात। संत रोहिदासांनी जे ज्ञान संत मीराबाईंना दिले तेच ज्ञान संत निरंकारी मिशनच्या प्रमुख सुदीक्षाजी महाराज देत आहेत। जीवन जगण्याची कला संत महात्मा शिकवितात। माणसाने साधू संतांनी शिकवलेल्या मार्गाने जगले पाहिजे, तरच समाजात बदल घडू शकतो असे ते म्हणाले। यावेळी सर्वांचे स्वागत श्री नारायण शिंदे सर यांनी केले, तर ब्रँचमुखी श्री संदीप साळुंखे यांनी आभार मानले। स्टेजवरील सत्कार उत्तम शिंदे, बाजीराव शिंदे व प्रकाश जाधव यांनी परिवारासह केला। यावेळी डॉक्टर प्रकाश मळंगावकर नरवाड, बाळासाहेब कुर्ले, ब्रँचमुखी नरवाड व परिसरातील बहुसंख्य भक्तगण उपस्थित होते। न्यारे आहेत, वेगळे आहेत। मग सद्गुरू कसे ओळखावेत? तर वेदांतांनी प्रमुख 4 लक्षणं सांगितली सद्गुरूंना ओळखण्यासाठी। सामान्य माणसांनी गोंधळून जायची गरज नाही। सर्वसामान्य माणसं गोंधळून जातात। टीव्हीला जर आज आपण पाहिला, आस्था चॅनलला, संस्कार चॅनलला अर्धा तास झालं की गुरु बदलतात। मग त्यातला खरा सद्गुरू कसा ओळखायचा? संत जगामध्ये पुष्कळ आहेत, पंत जगामध्ये पुष्कळ आहेत, संप्रदाय जगामध्ये पुष्कळ आहेत। मग त्यातला खरा सद्गुरू कसा ओळखायचा? साधी गोष्ट आहे, गोंधळून जायची गरज नाही। भागवतकारांनी फक्त एकच प्रमाण ठेवलेलं आहे, घरोघरी गुरु आयते आहेत। नीट लक्ष देऊ नये का? घरोघरी गुरु आयते आहेत, जे तंत्र मंत्र उपदेशती, परिशिष्याशी निजवस्तू मिळविती, श्रीकृष्ण परमात्मा तयाशी सद्गुरू मानिती। जो प्रत्यक्ष अपरोक्ष ज्ञानदृष्टीने जगाला देतो, प्रत्यक्ष परमेश्वराचं निराकार स्वरूपाचं दर्शन जो जगाला घडवून देतो, त्याला सद्गुरू म्हणावे। बाकीचे सगळे मार्ग दाखवणारे गुरु। लहान 4थी 5वीला शाळेत असताना आम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न पडायचा, फरक स्पष्ट करा। आता आपण 2 मिनिटांमध्ये फरक स्पष्ट करूया। गल्ली बोळातून जे जगाच्या बाजारामध्ये अनेक गुरु आहेत, त्यातले गुरु प्रतिनिधी म्हणून या अडकण्यामध्ये घ्या, आणि पूर्ण संत सद्गुरू जे सद्गुरू स्वरूप आहेत, जे ईश्वराचे दर्शन तुम्ही आम्हाला घडवू शकतात, त्यांना एका रकान्यामध्ये ठेवा। इकडं गुरु आहेत, इकडं सद्गुरू आहेत। दोघांच्या मध्ये लक्षणं जर आपण पाहिली तर गुरूंचं पहिलं लक्षण आहे गुरु शिष्य बनवतात। सद्गुरूंचं पहिलं लक्षण आहे आपणा सारिके करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी। एका क्षणामध्ये प्रक्रिया होते। फूल को मसलने में देरी लग सकती है, लेकिन परमात्मा को देखने में नहीं। एका क्षणामधली प्रक्रिया आहे। सुरवंटाचं फुलपाखरामध्ये रूपांतर व्हायला वेळ किती लागतो? जोशीची कुलकर्णी व्हायला वेळ किती लागते? लग्न मंडपामध्ये वर माला गळ्यात पडता क्षणी लगेच आडनाव बदलले एका क्षणात। जाधव होती, त्याची भोसले झाली लगेच। काय जादू आहे? तसं इथं सुद्धा जादू आहे। आता ब्रह्मज्ञानच्या कक्षामध्ये ज्ञान घेण्यासाठी प्रवचन संपल्यानंतर महात्मा जे नवीन जिज्ञासू आहेत, ज्यांना वाटलं बाबा की देव म्हणजे नक्की काय, चला बघूया, ते आत जातील ज्ञान कक्षामध्ये। आतमध्ये जाताना साधा आत्मा म्हणून जातील, पण आतमध्ये काय जादू सद्गुरूंची आहे कोणाच ठाऊक। बाहेर पडता क्षणी महात्मा चरण स्पर्श करतात, म्हणतात धनरंकारजी, आज झाला तुम्हाला ब्रह्मसाक्षात्कार, पाहिला देव। अशी माहिती शेतकरी मराठीचे मिरज तालुका प्रतिनिधी बाळासाहेब गुरव यांनी दिली। याबरोबरच हे बातमीपत्र संपले। भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार।